हाय हॅलो नमस्कार मंडळी, तुमचं सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते माझ्या एका नवीन अशा व्लॉगमध्ये. तर आज आम्ही ना गावाकडून आल्यानंतर बाजार करण्यासाठी गेलो होतो. म्हणजे जवळच आमच्या इथं स्टार बाजार आहे, तर तिथं आम्ही बाजार करायला गेलो. मी सहसा बाहेर जास्त बाजार करण्यासाठी जात नाही, म्हणजे तस्मय झाल्यापासून तरी आमचं मॉलमध्ये वगैरे जाणं बंदच झाले. कारण तो खूप इकडं तिकडं वस्तू पाडतो वगैरे आणि मग त्याच्याच पाठीमागनं पळायला लागतं आणि बाजार राहून जातो. म्हणून आम्ही आता ते बंदच करून टाकले. आम्ही दुकानातूनच बाजार आणतो, पण स्टार बाजारमध्ये आज जायचं असं कारण होतं की बऱ्याच वस्तू अशा मला घ्यायच्या होत्या ज्या दुकानात मिळणार नाहीत. त्यामुळं मग आम्ही तिकडे गेलो आणि कधीतरी आम्ही जातो डीमार्टला, पण डीमार्टमध्ये पण खूप गर्दी असते आणि डीमार्ट सकाळी थोडं उशिरानं उघडतं आणि मग ते वेळेत बसत नाही. कारण तस्मेला स्कूलमध्ये सोडूनच आम्ही बाजार वगैरे करायला मॉलमध्ये गेलो होतो, कारण तो यायच्या आत त्याला आम्हाला आणायला जायचं होतं आणि ह्यांनाही ऑफिसला लगेच जायचं होतं. म्हणून म्हटलं चला अर्धा पाऊण तासात जेवढं होईल तेवढं आपण घेऊन येऊयात. आणि बरेच दिवसानंतर मॉलमध्ये असं आलं की होतं की वस्तू सगळ्या नवीन नवीन असतात आणि काही काही वस्तू अशा असतात ना की आपल्याला माहिती पण नसतात. मग माझं तेच चाललं होतं की थोड्या वस्तू म्हणजे बघायच्या, काय नवीन आहे काय आहे हे असं माझं बघणं वगैरे चाललं होतं. आणि कधीही मॉलमध्ये वगैरे जाताना ना आपल्या डोक्यात एकदा फिक्स ठेवायचं की आपल्याला कोणत्या वस्तू घ्यायच्या आहेत, लिस्ट काढायची. दुकानात जाताना एक वेळ नाही लिस्ट काढा, पण मॉलमध्ये जाताना लिस्ट काढायलाच लागते, कारण मग आपण नको त्या वस्तू घेऊन पण बाहेर येतो. आणि जरी एखाद दुसरी वस्तू घेतलीच तर ती अगदी म्हणजे 1-2 मिनिटं थांबून विचार करून घ्या. कारण की कसं होतं ना की काही गोष्टींची गरज नसताना पण मॉलमधून आपण भरपूर वस्तू घेऊन येतो आणि मग म्हणतो की दुकानात बाजार बरा, मॉलमध्ये नाही घेतलेलं बरं की बिल जास्त होतं. तर तसं नसतं. तर आपण मनात जातानाच ठरवून जायचं की आपल्याला ह्याच वस्तू घ्यायच्यात आणि ह्याच वस्तू घेऊन आपण बाहेर पडायचं. जरी किती आवडीच्या वाटल्या, किती स्वस्त वाटल्या. आता इथं बघा 199 लावले, 1च रुपये कमी आहे, पण ती वस्तू 200 रुपयाला आहे. पण 200 रुपये म्हणायला मोठे वाटतात, 199 जरा कमी वाटतं म्हणून ते तसं लावलेलं असतं. आणि 199ला म्हटल्यावर आपण पटकन घेतो ती वस्तू, पण 1 रुपयाचाच फरक असतो हे आपल्या लवकर लक्षात येत नाही. आणि बघा क्रॉकरीचं साहित्य पण इथं भरपूर आलेलं होतं. म्हणजे मी जेव्हा पाठीमागे आले होते ना तेव्हा इथं थोडंच साहित्य होतं, पण आता खूप साहित्य वाढलं होतं. आणि इकडं मेन सेक्शन म्हणजे मी ड्रायफ्रूट वगैरे घ्यायला आले, तर ते आधी मी व्यवस्थित बघून वगैरे घेतलं, कारण लाडू वगैरे बनवायचे होते. म्हणून म्हटलं आधी ते घेऊयात, आपल्या गरजेचं साहित्य आधी घेतलं. आणि हे असतातच मॉनिटर माझ्यावर की चल पटपट तुला जे लागते तेच घे, त्यामुळे हे जास्त काही बघू पण देत नाहीत मला. आणि मग इकडं तूप वगैरे पण घेतले, मी लाडू बनवायचे होते किंवा रेग्युलरही वापरायला तूप लागतं म्हणून मी तूप वगैरे घेतलं. पण माझं कसं असतं की वस्तू घ्यायची, पण एखाद दुसरी वस्तू पण बघायची की नेमके काय प्राइस आहे, किती ml आहे, हे असं माझं चाललेलं असतं. त्यातच माझा उशीर होऊन जातो की बघण्यातच वेळ जातो सगळा. आणि हे देवासाठी थोडं तेल पण घेतलं आणि ड्रायफ्रूट वगैरे घेतलं. आणि इकडे समोर दिसते तुम्हाला ते फिश मार्केट आहे तिथं, तर भरपूर प्रकारचे फिश इथं होते आणि चांगले असतात. म्हणजे 1-2 वेळेला आम्ही नेले तिथनं फिश, तर खायला खूप म्हणजे फ्रेश असे वाटतात. आणि इथं बघा कोळंबे वगैरे अगदी फ्रेश असे मासे होते इथं. आणि झाला बाजार वगैरे आणि डाळी घ्यायला गेलो मी. म्हणजे मेन लागतं ना ते डाळी वगैरेच लागतं, तर ते मी घ्यायला गेले. डाळी काही थोड्या थोड्याच घ्यायच्या होत्या मला, त्या घेतल्या. आणि पुढे आल्यानंतर बघा असे मॉलमध्ये भरपूर ट्रॅप टाकल्यासारखे असतात की बघा हे आता 50% ऑफला आहे, पण या वस्तूंचीच किंमत इतकी इतकी होती ना की 400-500 अशी होती आणि त्याचे 50% केले तर तुम्हाला 200-250ला असं बसणार होता. हे वरचं जे चहाचं वगैरे पातेलं आहे तेच फक्त 199ला होतं आणि बाकी 50% ऑफ होता. ती वाटी वगैरे होती ना ती 250 रुपयाची होती, म्हणजे तुम्हाला परत ती 100ला 125ला वाटी पडणार होती. आणि हे भांडं बघा, तर हे 350च्या अराउंड काहीतरी भांडं होतं, म्हणजे 170-180ला हे भांडं पडणार होतं. तर ते ही भांडी स्वस्त होती तशी म्हणायला गेले तर. तर मी फक्त बघितलं की कसे आहेत किंवा कुठलं 199ला आहे, हातात घेऊन वगैरे फक्त बघत होते, चेक करत होते स्टीलची भांडी. तर ते सगळं बघितलं. मला कढई वगैरे पण घ्यायची होती, पण ते मला पाहिजे तशी इथं नव्हती. आणि हे ताट बघा, हे 350ला काहीतरी ताट होतं आणि 50% ऑफ करून 160च्या दरम्यान काहीतरी हे ताट बसणार होतं. ताट तसं म्हणजे जाड होतं, असं खूपही हलकं वगैरे असं काही नव्हतं. तर पुढे गेल्यावर बघा हे साबण वगैरे घेतलं मी. आणि अजून काही नवीन आहे का फक्त बघत होते, कारण बरेच दिवसानंतर मॉलमध्ये आल्यावर असं होतं आपलं की बघूयात जरा म्हणून. तर साड्या ठेवण्यासाठी मला इथं पुण्यामध्ये हे असं नव्हतं साड्या ठेवण्यासाठी, आणि माझ्या काही साड्या जास्त नाहीत. मग म्हटलं 6 पीसचा एक म्हणजे घेऊयात, म्हणून मी ते 6वालं एक घेतलं.
साड्या व्यवस्थित ठेवण्यासाठी. आणि जास्त अशी काही नाही, थोडीफार शॉपिंग आमची करायची होती, बाजार वगैरे घ्यायचा होता तेवढा घेतला. आणि मग इकडे तिकडे काही राहिले काय मी बघत होते की नवीन काय आले का, किंवा काही गरजेची वस्तू अजून राहिली का ते मी बघत होते. आणि बाजार वगैरे करून बाहेर आलो आम्ही, आणि आमची गाडी थोडी खराब झाली होती. हे म्हटले तू तोपर्यंत जा आत आणि मी तोपर्यंत घेऊन येतो गाडी दुरुस्त करून. आणि मी आत गेले तर पलीकडच्याच DIYचं सेंटर होतं, तर तिथं मी गेले. मी DIY मध्ये जास्त कधी गेले नाही, आणि तसमे व्हायच्या आधी आम्ही जात होतो, पण आता मी गेले नव्हते. पण इतकं मोठं DIY होतं ना हे, की आत म्हणजे इतक्या साऱ्या छोट्या मोठ्या सगळ्या सगळ्या वस्तू इथं होत्या अवेलेबल. आणि हे बघा, हे सेक्शन तर मला खूप आवडला. म्हणजे इथं पॉट किंवा फ्लॉवरचे जे आहे ना सेक्शन, तो इतका भारी सुंदर दिसत होता ना, म्हणून म्हटलं चला आपलं शूट पण झालं, म्हणून मी इथं शूट पण घेतलं थोडंसं. आणि बारीक सारीक घरात लागणाऱ्या अगदी अगदी बारीक वस्तू इथं सगळ्या सगळ्या अवेलेबल होत्या. म्हणजे ऑनलाईन कधी कधी तुम्हाला मिळणार नाहीत अशा वस्तू इथं होत्या. आणि लहान मुलांचे बघा, तस्मेचा बड्डे आलाय तर म्हटलं ते पण सेक्शन मी बघून घेतला की काय वेगळं आले का वगैरे असं, म्हणून मी म्हटलं बघूयात एकदा, मग चक्कर मारूयात, म्हणून मग म्हटलं फिरून येऊयात. म्हणून मी तिथून फिरून शूट घेऊन वगैरे आले. आणि घरी आल्यानंतर बघा असा बाजार तस्मेनं काढला. आणि तस्मेला मी असा बाजार देते हातात, कारण प्रत्येक वस्तूची वगैरे त्याला सवय होते, किंवा ते शब्द तो म्हणतो तेवढे त्या वस्तूचं नाव त्याला माहिती होतं, म्हणून मी त्यालाच बाजार काढायला लावला. आणि थोड्याच वेळात आम्ही बाजार करून घरी आलो. चला तर भेटत पुढच्या ब्लॉगमध्ये, तोपर्यंत